पुढची बातमी ही मुंबईतून आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलाय। अंधेरी पोलीस आणि सहार वाहतूक पोलीस यांनी सबवे वाहतुकीसाठी हा बंद केलाय। वाहन चालकांनी पर्यायी मार्ग म्हणून गोखले ब्रिज आणि प्रबोधनकार ठाकरे पुलाचा अवलंब करावा असं वाहतूक पोलिसांनी आवाहन केलं। महापालिका कर्मचाऱ्यांकडून पंपाद्वारे सबवेतील पाणी उपसण्याचं सध्या काम सुरू आहे। मुंबईतल्या या मुसळधार पावसाचा फटका या वाहतुकीला देखील बसलाय। अंधेरी जवळच्या या सबवेत पाणी साचायला सुरुवात झाली आणि हे पाणी पंपाद्वारे उपसण्याचं काम सुरू आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीला अलर्ट देण्यात आलाय। उंच लाटा उसळणार आहेत। जोरदार पावसाचा देखील इशारा देण्यात आलाय। मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुढील काही तास हे महत्त्वाचे आहेत। त्याचसोबत अरबी समुद्रात उंच लाटा देखील उसळणार असल्याची माहिती मिळते। मुंबई शहरातील काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान पुढील 2 दिवस अरबी समुद्रात उंच लाटा उसळणार आणि लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून देण्यात आल्या। प्रशासनाकडून मुंबईला अलर्ट देण्यात आलाय। मुंबईसह कोकणाला देखील हा अलर्ट देण्यात आलाय। पुढचे काही तास हे मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत, कारण उंच लाटा उसळणार आहेत। त्यामुळे होड्यांना देखील समुद्रात जाऊ नका अशा सूचना देण्यात आल्या। त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। मुंबईत सध्या पावसासंदर्भातली काय स्थिती आहे, काय सूचना देण्यात आल्या? मुंबईला खरं तर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। याशिवाय थोड्या वेळातच या ठिकाणी समुद्रात हाय टाईड उंच लाटा आहेत त्या येणार आहेत। जवळपास 4.40 मीटरच्या इतक्या लाटा आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत। कालपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सध्या मुंबईत पाहायला मिळते। काल तर दक्षिण मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं होतं। आज देखील पहाटेपासूनच मुसळधार पाऊस आहे तो पडतोय। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र सद्यस्थितीत कोणताही वाहतुकीवर परिणाम झालेला नाही आहे। मात्र ऑरेंज अलर्ट दिल्याने या ठिकाणी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी समुद्रकिनारी कोणी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, कारण 11:09 या ठिकाणी हाय टाईड उंच लाटा आहेत त्या समुद्रात उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। जवळपास 4.40 मीटरच्या लाटा असणार आहेत। त्यामुळे संपूर्ण समुद्र किनारपट्टी आहे त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता आपण बघितलं तर समुद्रात या ठिकाणी मी आता दादर समुद्रावर आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की लाटा आहेत त्या मोठ्या उसळताना आपल्याला पाहायला मिळतात। 11:09 अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता। त्यानुसार सध्या आपण या समुद्रात बघतोय की त्या लाटा आहेत त्या उंच लाटा सध्या उसळतानाचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुंबई आणि कोकणमधील नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।